यानंतर मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष या देशातील पहिली शेतकऱ्याची सामूहिक आत्महत्या साहेबराव करपेंच्या रूपाने झालेली आहे। सर्वप्रथम मराठा सेवा संघाकडून सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीकडून त्यांना भावपूर्ण शिवांजली अर्पण करतो। खरं म्हणजे ही आत्महत्या नव्हतीच, ही या देशातल्या स्वार्थी मतलबी ढोंगी राज्य व्यवस्थेने केलेली हत्या होती। कारण एक म्हण होती की मेहनत करी मुर्गा अंडा खाय फकीर, की म्हण जर कोणाला 100% लागू होत असेल तर ते शेतकऱ्याला लागू होते। 1952 साली या देशातल्या पहिल्या लोकसभेमध्ये भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी एक विधेयक मांडलं होतं की या देशातील सर्व धार्मिक स्थळाचं, मंदिर असेल, मस्जिद असेल, गुरुद्वार असेल, चर्च असेल, स्तूप असेल, याचं राष्ट्रीयकरण करून तो पैसा केवळ आणि केवळ 3 गोष्टीवर खर्च झाला पाहिजे: शेती, शिक्षण आणि आरोग्य। परंतु स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर जर आपण चित्र पाहलो तर शेतकऱ्यांच्या उत्पादनावर आधारित भाव मिळत नाही। दुसरीकडे मात्र धार्मिकतेवर मोठ्या प्रमाणात अब्ज रुपये खर्च केले जाते। एक ज्वलंत नाशिकचं उदाहरण आहे कुंभमेळ्याचं, की कुठल्याही प्रकारची मागणी नसताना देखील मात्र तो निधी दिला जातो, पण शेतकऱ्याला मात्र त्याच्या उत्पादनावर आधारित भाव दिला जात नाही। प्रचंड प्रमाणामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे, आत्महत्येसारखं पाऊल उचलत आहे। अशा वेळेस शंड झालेला समाज याचाही तेवढाच निषेध करायला पाहिजे। माणसं हल्ली एक विचार येतो की माणसं पेटत का नाही, भलत्या सलत्या गोष्टी करता माणसं पेटतात। आणि या भारतातलं नव्हे तर जगातली जे सरकार चालवतात ते खरं म्हणजे सरकारच चालवत नाही, उद्योगपती, भांडवलदार जगातली सरकार चालवतात। सध्याच्या युद्धाचा जर थोडा आपण अभ्यास केला, थोडे दिवस थांबा, 15 दिवस जाऊ, पासून पेट्रोल पासून डिझेल पासून सर्वांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे। हे एक ठरलेलं षडयंत्र आहे या देशातल्या भांडवलदार उद्योगपतींचं, आणि त्याचा जर पहिला बळी कोणी जात असेल तर या देशातला शेतकरी जातो तो बिचारा। 91 मध्ये नरसिंहराव प्रधानमंत्री असताना आपण गॅट करारावर सह्या केली की जगातला कुठलाही देश कुठल्याही देशामध्ये आपला माल विकू शकतो। त्याचा फायदा फक्त उद्योगपती आणि भांडवलदाराला झालेला आहे, शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा फायदा झालेला नाही। आणि म्हणून ही अवस्था आलेला आहे, आणि म्हणून याचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्हायला पाहिजे, माणसं रस्त्यावर उतरली पाहिजे। आता मोर्चे काढून निदर्शने करू इथल्या सरकारला काहीच फरक पडत नाही, कारण हे गेंड्याचं सरकार आहे। आणि कुठल्याही सरकारने स्वातंत्र्यानंतर या देशातल्या शेतकऱ्यांचा विचार केला गेला नाही। पण जोपर्यंत दांडुके घेऊन रस्त्यावर उतरणार नाही आणि या देशात प्रतिक्रांती होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही। कारण या देशातल्या सर्व संविधानिक यंत्रणा, या देशातल्या राज्यकर्त्यांनी आपल्या मुठीत ठेवलेल्या, मुठीत सर्व संविधानिक यंत्रणा, म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशावर जर बूट फेकून मारल्या जात असेल आणि एक विशिष्ट प्रकारच्या घोषणा दिल्या जात असेल, तरी जर माणसं रस्त्यावर उतरत नसेल तर ही शंड झालेली व्यवस्था त्यांना जागा करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या सरकारवर आलेली आहे। पुन्हा एकदा या करपे कुटुंबाला, त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला भावपूर्ण शिवांजली अर्पण करतो। इथेच थांबतो। जय जिजाऊ, जय छत्रपती शिवराय।